इयत्ता 9वी गणित भाग 1 यामधील दुसरं जे प्रकरण आहे वास्तव संख्या म्हणजेच रिअल नंबर्स, याच्यावरचे आपण आज उदाहरण काही पाहणार आहोत. आता वास्तव संख्या किंवा रिअल नंबर्स हा शब्द आपण मागच्या प्रकरणामध्ये सुद्धा बघितलेला आहे. संच प्रकरणामध्ये संख्यांचे जे स्वरूप आहे ते स्वरूप आपल्याला माहित असले पाहिजेत. म्हणजे आपण मागच्या संच प्रकरणामध्ये बघितलं होतं की नैसर्गिक संख्या, त्यानंतर पूर्ण संख्या, नंतर पूर्णांक संख्या, त्यानंतर परिमेय संख्या आणि मग वास्तव संख्या. अशा पद्धतीने संख्यांचं स्वरूप असतं. म्हणजे प्रत्येक संख्येला एक काहीतरी विशिष्ट स्वरूप असतं आणि ते स्वरूप आपल्याला ओळखता यायला पाहिजे. म्हणजे नैसर्गिक संख्या कोणत्या असतात, पूर्ण कोणत्या, पूर्णांक कोणत्या, परिमेय कोणत्या आणि वास्तव संख्या कोणत्या. तर वास्तव संख्या म्हणजे कोणत्या, तर ज्या परिमेय आणि अपरिमेय या दोन्ही संख्यांनी मिळून जो संच तयार होतो त्याला आपण वास्तव संख्या म्हणतो. पण आता आपण फक्त परिमेय संख्याच पाहणार आहोत. या प्रकरणाच्या पहिल्या भागामध्ये आपण परिमेय संख्या हा भाग बघणार आहोत. परिमेय संख्यांविषयीच्या क्रिया ज्या आहेत त्या बघायच्या आहेत आपल्याला. आता परिमेय संख्या म्हणजे काय, तर आपण आतापर्यंत ज्या सगळ्या वापरल्या, ज्या सगळ्या पूर्णांक, अपूर्णांक, दशांश अपूर्णांक ह्या सगळ्या संख्यांना काय म्हणतात, परिमेय संख्या असं म्हणतात. मग आता काही संख्या आपण अशा प्रकारे लिहिलेल्या असतात की 7 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. त्यानंतर 2/7 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. याला वजा चिन्ह दिलं तर ही सुद्धा परिमेय संख्या आहे. त्यानंतर 0.73 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. नंतर 2.75 असं आपण कुठली संख्या लिहिली तरी ही सुद्धा परिमेय संख्या आहे. म्हणजे या सगळ्या संख्या ज्या आहेत त्या सगळ्या परिमेय संख्या आहेत. त्यानंतर वर्गमुळामध्ये 36 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. का, तर त्या 36चं वर्गमूळ काढता येतं. किंवा घनमुळामध्ये जर तुम्ही 27 लिहिलं असेल म्हणजे 27चं घनमूळ काढता येतं, म्हणून ती सुद्धा काय आहे, परिमेय संख्या आहे. म्हणजे अशा प्रकारच्या सर्व संख्यांना काय म्हणतात, परिमेय संख्या असं म्हणतात. या परिमेय संख्यांवरती आपल्याला आता क्रिया करायच्या. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर ह्या संख्या अशा वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेल्या आहेत. मग ही संख्या पूर्णांक संख्या आहे, पूर्ण संख्या आहे पूर्णांक 7. ही आहे अपूर्णांक संख्या, ही दशांश चिन्हामध्येच मांडलेली आहे म्हणजे ही सुद्धा अपूर्णांक संख्या आहे. ही सुद्धा दशांश चिन्हामध्ये मांडलेली आहे परंतु अपूर्णांक संख्या आहे आणि पुढे त्याच्या टिंब लिहिलेलं आहे. म्हणजे दशांश चिन्हामध्ये सुद्धा मांडत असताना किंवा भागाकार करत असताना काही संख्यांना पूर्ण भाग जातो आणि बाकी शून्य उरते आणि काही संख्यांना भाग जात नाही. कितीही वेळा आपण भाग लावत बसलो तरी सुद्धा अजिबात भाग जात नाही. पुन्हा 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 संख्या येत राहतात. त्या या प्रकारच्या संख्या असतात. किंवा आपण आता इथे 75 लिहूया की 75 असं सारखं येत राहणार आहे. म्हणजे 75चा जो गट आहे तो पुन्हा पुन्हा येतो. अशा पद्धतीच्या काही संख्या असतात. तर या प्रकारच्या ज्या संख्या आहेत त्या आता आपण बघणार आहोत. म्हणजे ज्या दशांश अपूर्णांकामध्ये किंवा ह्या साध्या अपूर्णांकामध्ये मांडलेल्या संख्या आहेत त्या कोणत्या स्वरूपाच्या असतात, त्या परिमेय संख्या कशा असतात आणि त्यांची मांडणी कशी करायची आहे ते आपण आज बघणार आहोत. तर याच्यामध्ये हा जो भाग आहे की ज्याला पूर्ण भाग जातो, ज्या संख्यांना पूर्ण भाग गेलेला असतो त्यांना खंडित दशांश अपूर्णांक म्हणतात. आणि ज्यांना पूर्ण भाग गेलेला नसतो किंवा एखादा गट किंवा एखादी संख्या पुन्हा पुन्हा येत राहते त्या संख्येला अखंडित आवर्ती दशांश अपूर्णांक असं म्हणतात. आता आपल्याला म्हणजे खंडित, जर पूर्ण भाग गेला की खंडित झालेले ना, तिथं संपलेला विषय तो, त्यामुळं त्याला खंडित स्वरूपात म्हणायचं आहे. म्हणजेच टर्मिनेटिंग म्हणायचं आहे, टर्मिनेटिंग संख्या म्हणायचं आहे. आणि ज्या ठिकाणी आवर्ती दशांश अपूर्णांक आहे त्याला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असं म्हणायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला संख्या बघायच्या आहेत. आणि मग आता सराव संच जो आहे आपला 2.1 तो सराव संच आपल्याला सोडवायचा आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे की कोणत्या संख्या या टर्मिनेटिंग आहेत आणि कोणत्या संख्या नॉन टर्मिनेटिंग आहेत ते ओळखायचंय. म्हणजेच खंडित स्वरूपाच्या संख्या कोणत्या आणि अखंडित आवर्ती दशांश अपूर्णांक कोणते हे ओळखायला सांगितले आपल्याला. मग आता बघूया, भागाकार करायचा आहे. ह्याला भागाकार केल्यानंतर पूर्ण भाग गेला तर ती खंडित स्वरूपाची. मग आपण आता 12ला जर भाग लावला, 5ने भाग लावला तर 5 दुने 10, बाकी उरली 2. आणि मग आता आपण इथे दशांश चिन्ह घेतो आणि शून्य उतरवतो. दशांश चिन्ह घेऊन शून्य घेतलं तर 5ने भाग गेलेला आहे 5 20 आणि बाकी उरलेली आहे 0. बाकी 0 उरलेली आहे. जरी दशांश चिन्ह द्यावं लागलं तरी सुद्धा आपल्याला भाग मात्र पूर्ण गेलेला आहे.
म्हणजे उत्तर आलेलं आहे 2.4. मग बाकी शून्य उरलेली आहे, पूर्ण भाग गेलेला आहे, म्हणून हा जो आहे तो खंडित स्वरूपाचा अपूर्णांक आहे, खंडित दशांश अपूर्णांक आहे. किंवा यालाच काय म्हणतात, टर्मिनेटिंग. हा जो अपूर्णांक आहे, नंबर आहे, तो टर्मिनेटिंग नंबर आहे. त्यानंतर आपण जर दुसरं उदाहरण बघितलं, 2/11, हे उदाहरण बघूया. आता 2/11 जर भागाकार केला, आता 2 ला 11 ने भागाकार करायचा, लक्षात घ्या. 2 हा भाज्य आहे आणि 11 हा भाजक आहे. तर 2 आत असणार आहे, 11 बाहेर असणार आहे. 2/11 ह्याला भागाकार करून आपण ह्याचं रूपांतर दशांश चिन्हामध्ये करणार आहोत. आणि दशांश चिन्हामध्ये केल्यानंतर आपल्याला ते समजणार आहे ते टर्मिनेटिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग आहे, म्हणजे खंडित स्वरूपाचा आहे का अखंडित स्वरूपाचा आहे. तर आता याला 11 ने भाग लावताना आता 2 ला तर काही भाग जात नाहीये, कारण 2 ही संख्या लहान आहे, 11 ही संख्या मोठी आहे, त्यामुळे आपण पहिल्यांदा शून्याचा भाग लावणार आहोत. उरले 2 पुन्हा. आणि मग आता इथे दशांश चिन्ह घेऊन आपण काय करतो, इथे शून्य वाढवतो, कारण ह्याच्या पुढे हे शून्य आपण असे असंख्य वाढवू शकतो. दशांश चिन्ह दिल्यानंतर ह्या 2च्या पुढे दशांश चिन्ह दिल्यानंतर पुढे आपण असंख्य शून्य वाढवू शकतो. त्याप्रमाणे इथं शून्य घेतलेलं आहे, इथं दशांश चिन्ह घेतलेलं आहे, इथं शून्य वाढवलेलं आहे. 11 एके 11. आता 20 मधून 11 गेले, उरले 9. पुन्हा आपण शून्य घेतला, 11 आठी 88. बाकी उरलेली आहे 2. पुन्हा शून्य घेतला, आता पुन्हा 20 आलेला आहे, पुन्हा 11 एके 11. पुन्हा 11, 20 मधून 11 गेले, 9 उरले. पुन्हा शून्य घेतले, 11 आठी 88. बाकी उरलेली आहे 2. आता असंच होत राहणार आहे बघा, प्रत्येक वेळी 20 11 20 11 20 11 असंच येत राहणार आहे. म्हणजे पुन्हा बाकी 2 उरलेली आहे, म्हणजे इथं आपला 2 दिला होता तो पुन्हा आहे तसा परत परत येतोच आहे. 2 ही बाकी पुन्हा पुन्हा येतेच आहे, त्याच्यामध्ये पूर्ण भाग जातच नाही. पुन्हा आपण इथं शून्य घेतला, 20 झाले की पुन्हा 11 एके 11चा भाग लावला की पुन्हा 9 उरणार आहे. म्हणजे 18 ही संख्या जी आहे, 18 या संख्येचा गट आहे तो असा पुन्हा पुन्हा येणार आहे. आणि म्हणून ही जी आहे ती अखंडित आवर्ती दशांश अपूर्णांक आहे. आणि ही लिहिताना कशी लिहितात आपल्याला माहितीये, त्याला काय म्हटलेलं आहे आता, अखंडित आवर्ती दशांश अपूर्णांक. म्हणजे भाग जात नाही, 18 18 18 हे असं सतत येत राहणार आहे. आणि मग या स्वरूपाच्या ज्या संख्या आहेत त्या कशा लिहितात बघा, 2/11 बरोबर 0.18. आणि या 18 वरती काय करतो आपण, आडवी रेष देतो. म्हणजेच 18 ही संख्या अनंत वेळा येणार आहे. आता ही क्रिया थांबणार नाही, अखंडित अशी स्वरूपाची ही क्रिया आहे. अशा पद्धतीने आपल्याला पहिला प्रश्न पूर्ण करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये उत्तर काढल्यानंतर खंडित स्वरूपाचे आहे म्हणजे टर्मिनेटिंग आहे का अखंडित स्वरूपाचे आहे म्हणजे नॉन टर्मिनेटिंग आहे, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग प्रकारचे अपूर्णांक आहेत, हे आपल्याला पुढे उत्तर लिहायचं आहे. पूर्ण भाग गेला, शून्य बाकी आली की टर्मिनेटिंग. आणि पूर्ण भाग गेला नाही, एखाद्या संख्येचा गट पुन्हा पुन्हा येत राहिला की त्याला अखंडित आवर्ती दशांश अपूर्णांक असं म्हणतात किंवा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग संख्या असं म्हणतात. अशा पद्धतीने पहिला प्रश्न आपल्याला पूर्ण करायचा आहे. दुसरा जो आहे तो प्रश्न दुसरा आपल्याला असा दिलेला आहे की पुढील संख्या ह्या दशांश अपूर्णांकामध्ये लिहा. म्हणजे आता जे आपण केलं तेच करायचं आहे, दशांश अपूर्णांकामध्ये किंवा डेसिमल फॉर्म मध्ये लिहायचे आहे. डेसिमल फॉर्म मध्ये संख्या लिहायला सांगितलेल्या आहेत. पहिलं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला 127/200 असं उदाहरण दिलेलं आहे. आता ह्याचं आपल्याला दशांश चिन्हामध्ये रूपांतर करायचंय. तर इथे आपण जर बघितलं तर 200 आहे आणि वरती 127 आहे. आता ह्याला सुद्धा आपण नेहमीप्रमाणे भागाकार करू शकतो, परंतु आपण थोडंसं सोप्या पद्धतीने जाऊया. तर आता इथे 200 आहे म्हणजे आपण ह्याला 2 ने भागाकार करूया. तर 2 ने भागाकार करून आपण ह्याला संक्षिप्त रूप देऊया. तर इथं 100 आलेला आहे आणि इथे भागाकार केल्यानंतर 63.5 आलेला आहे.
आता परत ह्याचं उत्तर काय आलेलं आहे बघा, 63.5 छेद 100 असं आलेलं आहे. तर हे दोन शून्य असतील तसे, म्हणजे छेदाला जर 2 शून्य असतील तर दशांश चिन्हाची 2 घरं पुन्हा डावीकडे सरकतात. हे आपला जो जुना नियम आहे तोच, म्हणजे 0.635 हे आपलं काय झालेलं आहे, दशांश चिन्हामध्ये रूपांतर झालेलं आहे. 127/200 ही संख्या आपण दशांश चिन्हामध्ये 0.635 अशा पद्धतीने मांडलेली आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण बघूया. दुसरं उदाहरण आहे 25/99. 25/99. आता 25/99 तर छेदाला 99 आहे, त्यामुळं 25 ही काय आहे, आवर्ती दशांश अपूर्णांक असते आणि म्हणून हे उत्तर लिहिताना 0.25 आणि 25च्या डोक्यावरती रेघ द्यायची आहे. म्हणजे 25 हा आवर्ती दशांश अपूर्णांक आहे, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईपचं ही संख्या आहे. म्हणजे 25 ही संख्या अनंत वेळा येणार आहे आणि म्हणून 25/99 असं ज्यावेळी असेल त्यावेळी 0.25 आणि 25च्या डोक्यावरती रेघ द्यायची आहे. अशा पद्धतीने ह्याचं रूपांतर आपण दशांश चिन्हामध्ये केलेलं आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण बघूया. 23/7. आता 23/7 हा साधा अपूर्णांक दिलेला आहे, म्हणजे अंश आणि छेद ह्याचं आता आपल्याला रूपांतर करायचंय. तर आपण भागाकार करूया. 23ला भागाकार करायचा आहे 7ने. तर 7ने भागाकार करायचा म्हणजे 7 हा भाज्य आहे, तो बाहेर आहे. 7 हा भाजक आहे, तो बाहेर आहे आणि 23 हा भाज्य आहे, तो आत लिहिलेला आहे. म्हणजे अंशाची संख्या आत लिहायची असते, छेदाची संख्या बाहेर लिहायची असते, त्याला भागाकार करायचा असतो म्हणून. मग आता भागाकार करूया. पहिला भागाकार 7×21. तर 21 वजा झाल्यानंतर उरले 2. आता पुढे इथं संख्या नाही येत आपल्याकडे, म्हणजे 2 ही बाकी उरलेली आहे, परंतु आपल्याला दशांश चिन्हामध्ये काढायचं आहे उत्तर. त्यामुळे आपण काय करतो की जरी आपल्याला पुढे इथं संख्या नसल्या, बघा या ठिकाणी जरी पुढे संख्या दिसत नसल्या तरी आपण काय करतो, या ठिकाणी दशांश चिन्ह देतो आणि हा 0 इथं आणखीन वाढवतो. म्हणजे मगासारखंच की या ठिकाणी दशांश चिन्ह देऊन आपण पुढे असे अनंत 0 घेऊ शकतो आणि जिथपर्यंत भाग जाण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा आपण करायचा आहे. मग आता इथं 2 हा 0 घेतला, दशांश चिन्ह दिलेला आहे. परत 7×2 14. 14 वजा झाले, उरलेला आहे 6. पुन्हा 0 घेतला, 7×8 56. वजाबाकी आलेली आहे 4. पुन्हा 0 घेतला, 7×5 35. उरलेला आहे 5. परत 0 घेतला, 7×7 49. उरलेला आहे 1. परत 0 घेतला, तर 7×1 7 आणि 10तून 7 गेले तर उरलेला आहे 3 आणि पुन्हा 0 घेतला तर 7×4 28. 28 मध्ये उरलेले आहेत 2. म्हणजे पुन्हा आपले इथं 2 जे आहेत ते 2 आलेले आहेत. इथे जी 2 बाकी उरली होती पहिल्यांदा, ती 2 बाकी पुन्हा इथं उरलेली आहे. म्हणजे इथे जर मी पुन्हा 0 वाढवला की पुन्हा हे सगळं आहे तसा भागाकार पुन्हा आपल्याला मिळणार आहे. हा 0 घेतला म्हणजे 20 आलेले आहे. इथून खालची जी क्रिया आहे ती पुन्हा आता रिपीट होणार आहे, पुन्हा पुन्हा रिकर होणार आहे, आवर्ती होणार आहे, पुन्हा पुन्हा येत राहणार आहे. म्हणजेच ही जी भागाकार आहे आपला, हा भागाकार पुन्हा आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून आपण काय करणार आहे, याच्यावरती रेघ देणार आहे. म्हणजे ही जी संख्या आहे 2,85,714 ही संख्या पुन्हा पुन्हा येत राहणार आहे. म्हणजे ही जी संख्या आहे ही कुठल्या प्रकारची आहे तर रिकरिंग टाईपची आहे, म्हणजे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईपची संख्या आहे. म्हणजेच आवर्ती दशांश अपूर्णांक प्रकारचं हे उदाहरण आहे. हे खंडित स्वरूपाचं आहे, हे अखंडित स्वरूपाचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दुसऱ्यामधली उरलेली उदाहरणे सोडवायची आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये याप्रमाणे आणखी उदाहरणं सोडवता येतील. आता आणखीन एक आपण नमुना म्हणून उदाहरण घेऊया की जर समजा मी 4/9 घेतलं तर याचं उत्तर काय येते आपण बघूया. 4ला जर मी 9ने भागलं, आता 4ला भाग जात नाहीये म्हणून मी पहिल्यांदा शून्याचा भाग लावलेला आहे, उरले 4. आता दशांश चिन्ह देऊन आपण पुढे 0 वाढवला. आता हे उदाहरण एक्स्ट्रा जादा घेतलेलं आहे समजण्यासाठी की 9ने भाग लावला, 9×4 36. उरले 4. आता पुन्हा 0 घेतला, पुन्हा 9×4 36. परत बाकी उरली 4. असं परत 0 घेतला, परत 4 येणार आहे. म्हणजे 4 4 4 असं हे काय होणार आहे, अनंत वेळा येणार आहे.
4चा भाग हा अनंत वेळा येणार आहे, म्हणजे ही सुद्धा कुठल्या प्रकारची आहे तर अखंडित स्वरूपाची आहे, म्हणजेच नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईपची ही संख्या आहे. आणि मग हा जो भागाकार आलेला आहे तो कशा पद्धतीने लिहितो आपण, 4/9 बरोबर 0.4, त्याच्या डोक्यावरती टिंब देतो, म्हणजे एकच संख्या असेल तर आपण टिंब देतो आणि एकापेक्षा जास्त संख्या असतील तर रेष मारतो. तर 2 संख्या होत्या म्हणून रेष दिलेली आहे, इथे जास्त संख्या आहेत म्हणून याच्यावरती सुद्धा रेष दिलेली आहे. तर इथून ह्याच्यावरून लक्षात आलं असेल तुमच्या की ज्यावेळी 4/9 असतं त्यावेळी 0.444 येत राहतं, तसंच इथं 25/99 आहे तर इथं 0.2525 येत राहणार आहे. मग अशा पद्धतीने आपण कुठलंही उदाहरण घेतलं की समजा आणखीन एक उदाहरण घेतलं, आता 3 अंकी, इथं 1 अंकी संख्या आहे, ही 2 अंकी संख्या आहे. अशा पद्धतीने आपण कुठलंही उदाहरण घेतलं 999, तर हा सुद्धा भागाकार करायची आवश्यकता नाही तुम्हाला, याचं उत्तर सरळ येणार आहे 0.237 आणि त्याच्यावरती रेघ मारायची आहे, कारण 237 ही संख्या आवर्ती होत जाणार आहे, पुन्हा पुन्हा ती संख्या येत राहणार आहे. तर ज्यावेळी भागाकार 9 आहे, 99 आहे, 999 आहे, त्यावेळी ती अशा पद्धतीने रिकरिंग प्रकारची संख्या येते आणि त्याचं उत्तर आपण या पद्धतीने लिहू शकतो. त्यानंतर 7ने जर भाग लावला आपण तर या पद्धतीने आपल्याला गट मिळतो संख्येचा की जो पुन्हा पुन्हा येत राहतो. आणि जर आपण या संख्येने भाग लावला तर मात्र आपल्याला पूर्ण भाग गेलेला दिसतो आहे. अशा प्रकारे आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करून प्रश्न दुसरा सोडवायचा आहे आणि त्याचं उत्तर जर खंडित असेल तर या पद्धतीने येणार आणि अखंडित असेल तर या पद्धतीने येणार. अशा प्रकारे ही उदाहरणे सोडवायची आहे. आता मगाशी आपण ज्या संख्या होत्या त्या दशांश अपूर्णांकामध्ये मांडल्या, म्हणजे या स्वरूपामध्ये होत्या. अंश आणि छेद या स्वरूपामधल्या ज्या संख्या होत्या त्या आपण दशांश अवचिन्हामध्ये त्याचं रूपांतर केलेलं होतं. आणि या ठिकाणी आता आपल्याला दशांश चिन्हामध्ये दिलेल्या संख्या आहेत आणि त्या अंश आणि छेद म्हणजेच p/q या स्वरूपामध्ये मांडायच्या आहेत. मग आता बघा, आता ही उलटी क्रिया आहे, थोडीशी जरा लक्षात घ्या कशा पद्धतीने करायचं आहे ते. तर पहिलं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला 0.6 आणि त्याच्यावरती टिंब दिलेला आहे, म्हणजे हे आवर्ती दशांश अपूर्णांक दिलेले आहेत आणि त्याचं रूपांतर आपल्याला साध्या अपूर्णांकामध्ये म्हणजे अंश आणि छेद या स्वरूपामध्ये करायचं आहे. तर कसं कसं करायचंय बघा की 0.6च्या डोक्यावरती टिंब आहे, याचा अर्थ ही संख्या कशी आहे 0.666 असं अनंत वेळा 6 आहेत हे, कारण याच्या डोक्यावरती टिंब दिलेला आहे. मग आपण x बरोबर 0.6 ही संख्या घेतली, याचा अर्थ 6 हे अनंत वेळा आहेतच. आता 6 ही संख्या एकच आहे, एक अंकी संख्या आहे, म्हणून या x ला 10ने गुणायचंय आपल्याला. तर 10ने गुणल्यानंतर 10x झालेला आहे आणि याला 10ने गुणल्यानंतर 6.6, बघा म्हणजे हे दशांश चिन्ह इथे सरकणार आहे. आता याला 10ने गुणल्यानंतर काय होणार आहे, हे दशांश चिन्ह इथे सरकणार आहे, म्हणजे हे दशांश चिन्ह इथे सरकणार आहे, पण ह्याच्या पुढे काय आहे तर अनंत वेळा 6 आहेतच ना हे, त्यामुळे हे दशांश चिन्ह फक्त इथे गेलेलं आहे, म्हणजे 6.6 झालेलं आहे आणि हे 6 अनंत वेळा आहेतच तसेच, म्हणजे याच्या डोक्यावरती आपण टिंब लिहिणार आहोतच. हे 2 पायऱ्या महत्वाच्या लक्षात घ्यायच्या आपल्याला. x बरोबर 0.6 आवर्ती दशांश अपूर्णांक आहे, म्हणजे 6 हे अनंत वेळा आहेत, 6 ही एक अंकी संख्या आहे म्हणून त्याला 10ने गुणलेलं आहे, तर 10x बरोबर काय होणार आहे दशांश चिन्ह एक घर पुढे सरकणार आहे, म्हणजे 6.6 पुन्हा रिकरिंग आहे, म्हणजे हे अनंत वेळा 6 येणार आहे. आता या दोघांची वजाबाकी करायची, 10x वजा x बरोबर 6.6 आवर्ती आहे वजा 0.6 आवर्ती दशांश अपूर्णांक, म्हणजे 6 अनंत वेळा आहेतच ते. आता 10 मधून हा एक x गेल्यावर उरले 9x बरोबर 6.6 मधनं 0.6 गेले तर 6 उरले. आता म्हणजे दशांश चिन्हाच्या पुढे जे अनंत वेळा 6 होते ते ह्या 6 मधनं हे अनंत वेळा 6 आता वजा झालेले आहेत, म्हणजे बाकी त्यांची शून्य आलेली आहे. आता फक्त काय उरलेलं आहे 6 उरलेले, बघा ह्या 6 मधनं 0 गेला, हा 6 आलेला आहे. इथं हे काय आलंय ते लक्षात घ्या, 6.6 अनंत वेळा आहेत आणि 0.6 अनंत वेळा आहेत. हे अनंत वेळा जे 6 आहेत ते आता वजा झालेले आहेत आणि 6 मधून 0 गेले तर उरलेले 6 आणि मग x बरोबर 6/9, बघा म्हणजे 0.6चं रूपांतर आपल्याला ह्या पद्धतीने मिळालेलं आहे 6/9. बघा छेदाला 9 आलेला आहे, ज्यावेळी आवर्ती दशांश अपूर्णांक येतो त्यावेळी छेदाला शक्यतो 9 येतं, 99 येतं, 2 अंकी संख्या असतील तर. आता आपण दुसरं उदाहरण बघूया.
3.17 असं दिलेलं आहे. मग इथे x बरोबर 3.17, याचा अर्थ 17 हे अनंत वेळा आहे. तिथं पुढं अजून 17 हे अनंत वेळा आहे. आता 17 ही 2 अंकी संख्या आहे, म्हणून या ठिकाणी आपण ह्याला आता 100 ने गुणायचं. मग ह्याला 100 ने गुणलं 100x बरोबर. आता हे दशांश चिन्ह इथं जाणार आहे, 2 घरे सरकणार आहे. 2 शून्य घेतले तर आपण म्हणजे दशांश चिन्ह 2 घरं पुढे सरकणार, म्हणजे 317.17. बघा हे दशांश चिन्ह इथं गेलेलं आहे आणि हे अनंत वेळा 17 आहेतच, म्हणजे ह्या 17 वरती त्यासाठी आडवी रेघ दिलेली आहे. अशा पद्धतीने मिळालेले हे 2 पायऱ्या अतिशय महत्वाच्या आहेत, ह्या समजून घेणं गरजेचं आहे, तरच आपल्याला पुढचं उदाहरण बरोबर येणार आहे आपलं. म्हणून x बरोबर 3.17, तर 100x बरोबर 317.17. आणि आता नेहमीप्रमाणे ह्या दोघांची वजाबाकी करायची आहे. 100x वजा x बरोबर 317.17 वजा 3.17. आणि मग 100x मधनं x गेल्यावर उरले 99x. 100 मधनं हा एकच x आहे ना, हा एक गेल्यावर उरले 99 बरोबर. इथे सुद्धा आता हे अनंत वेळा 17 होते ते गेले आता, आणि या 317 मधनं हे 3 वजा झालेले पूर्णांक संख्या दशांश चिन्हाच्या डावीकडची. 317 मधनं हे 3 वजा झाले, तर उरलेले आहेत 314. बघा म्हणजे 317च्या ऐवजी आता इथं काय आलेले आपलं 314 आलेले, कारण हे 3 आहेत ते वजा झालेले आहेत 17 मधून. आणि मग x बरोबर मिळालेला आहे आपल्याला 314/99 असं उत्तर मिळालेलं आहे. x बरोबर 314/99 हे आपल्याला काय मिळाले दशांश अपूर्णांकामध्ये म्हणजेच p/q या स्वरूपामध्ये उत्तर मिळालेलं आहे. त्याप्रमाणे आता तुम्हाला हे उदाहरण सोडवता येईल. 15.89 जे आहे ते याप्रमाणे तुम्ही सोडवा. आता आपण 3 घर असलेले एक उदाहरण बघूया. 2.514. मग x बरोबर 2.514. ही 514 जो गट आहे तो अनंत वेळा येणार आहे. 3 संख्यांचा गट आहे तो अनंत वेळा येणार आहे भागाकार करत असताना. मग आता इथे 3 संख्या आहेत म्हणजे 1000 ने गुणावं लागेल आपल्याला. मग ह्या x ला 1000 ने गुणलं 1000x बरोबर काय होणार आहे आता हे दशांश चिन्ह इकडे सरकणार आहे, 3 घरे पुढे सरकणार आहे, म्हणजे इथं जाणार आहे हे दशांश चिन्ह. 2,514 इथे दशांश चिन्ह येणार आहे आता, आणि 514 अनंत वेळा आहेत माहिती आपल्याला, म्हणजे या ठिकाणी हे 514 कसे आहेत अनंत वेळा आहेतच. मग हे दशांश चिन्ह इथे गेलं तर या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे पुन्हा 514. हे का लिहितो आपण डबल सारखं सारखं हे लक्षात घ्या की जे 514 आहे ते अनंत वेळा येतात, त्यामुळे आपण एक गट इकडे सरकलेला आहे डाव्या बाजूला, पण उजव्या बाजूचा गट अनंत वेळा आहे अजून, म्हणून तो पुढे इथे लिहिलेला आहे. 2 पायऱ्या पहिल्यांदा व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे. आणि आता वजाबाकी 1000x वजा x बरोबर 2514.514 वजा 2.514 म्हणजे हे अनंत वेळा आहेत 514. आता हे जे दशांश चिन्हानंतरचे जे अनंत वेळा गट आहे तो वजा होऊन जातो, आणि 2514 मधनं हे 2 वजा होणार आहेत बघा फक्त, म्हणजे हा जो पूर्णांक संख्या आहे त्यांची वजाबाकी होणार आहे. मग किती उरलं, इकडची वजाबाकी आलेली आहे ह्यांची 999x. 1000x मधनं हा x गेला तर उरलेले आहेत 999x बरोबर ह्यांची वजाबाकी आलेली आहे 2512. 4 मधून हा 2 गेला 2 उरलेला आहे, बाकीचं हे आहे तसंच राहिलेलं आहे. आणि ह्या 514 मधून हे 514 वजा झालेले आहेत, अनंत वेळा आहेत ते. आणि मग x बरोबर 2512/999 असं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला p/q या स्वरूपामध्ये मांडायचे आहेत. हा परिमेय संख्येचा एक टप्पा होता या प्रकरणाचा, बाकीचे टप्पे आहेत ते अपरिमेय संख्येचे आहेत. तर परिमेय संख्येचं आपण मगाशी बघितलेलं होतं, अपूर्णांक होतं ते आपण दशांश चिन्हामध्ये रूपांतर केलं, आणि या ठिकाणी दशांश चिन्हामध्ये होतं ते आपण साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर केलेलं आहे. तर अशा पद्धतीने ही दोन्ही प्रकार आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. परिमेय संख्येचा आता आपण पहिला भाग बघितला, अखंडित स्वरूपाच्या संख्या आणि खंडित स्वरूपाच्या संख्या.
खंडित स्वरूपाच्या संख्येला टर्मिनेटिंग म्हणतात आणि अखंडित स्वरूपाच्या संख्येला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग म्हणतात। आणि त्याचं रूपांतर आता आपल्याला जर दिलं असेल या पद्धतीने रिकरिंग संख्या असतील तर त्याचं रूपांतर आपण या प्रकारे P/Q या स्वरूपामध्ये करायचं आहे। तर याप्रमाणे आता प्रश्नसंच मधली आणि प्रॅक्टिस सेट मधली म्हणजे सराव संच 2.1 मधली उदाहरणं आणि प्रॉब्लेम सेट मधली उदाहरणे या प्रकारची जी आहेत ती सगळी परिमेय संख्येची पूर्ण करायची आहेत।